नागरिक संघर्ष समितीचे सत्याग्रह आंदोलन मागे, सिडको प्रशासनाकडून 22 पैकी 12 मागण्या मान्य। नवीन नाशिक दिनांक 12 ऑगस्ट रोजी नागरिक संघर्ष समितीच्या वतीने नाशिक येथील सिडको प्रशासकीय कार्यालयासमोर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते। सिडको प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी मध्यस्थी करून सिडकोचे वरिष्ठ अधिकारी तसेच आंदोलक यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे दिनांक 13 ऑगस्ट संध्याकाळी 8 ते 9 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरवरून नाशिक येथे सिडको कार्यालयात आंदोलन आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली। त्यामध्ये आंदोलकांच्या प्रमुख 22 मागण्यांपैकी 12 मागण्या त्वरित मान्य करून उर्वरित मागण्यासाठी सिडको प्रशासन स्वतः प्रयत्नशील राहील असे आंदोलकांना आश्वासन दिले आहे। नागरिक संघर्ष समितीच्या या आंदोलनासाठी नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, प्रहार पक्ष तसेच इतरही सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता। याच संदर्भात भाजपा प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी महाराष्ट्र माझा न्यूजला सविस्तर माहिती दिली। सर, 2 दिवसापासून सिडको समोर जे सत्याग्रह आंदोलन चालू होतं त्या संदर्भात काय सांगाल? 2 दिवसापासून सिडकोतील नागरिकांनी जे सिडको प्रशासनाच्या डेव्हलप केलेल्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या कॉलनीज आहेत त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक प्रशासकीय प्रश्न होते। विशेषतः प्रॉपर्टी हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये, वारसा हक्काचे प्रमाणपत्राप्रमाणे नोंदी घेण्याच्या संदर्भामध्ये किंवा ट्रान्सफर ऑर्डर आहे, लीज डीड आहे, अशा अनेक विषयामध्ये नागरिकांना संपर्क करावा लागतो आणि या ठिकाणी पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे आणि स्टाफचं बेजबाबदार वर्तन असल्या कारणाने नागरिकांना संघर्ष आंदोलन करावं लागलं आणि त्या धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी मुख्य प्रशासकाशी बोलणं केलं आणि मुख्य प्रशासकांनी संभाजीनगरहून तातडीने इथले जे प्रकल्प प्रशासक आहेत त्यांना पाठवलं। काल बैठक झाली आणि त्यामध्ये 21 मागण्यांपैकी 12 मागण्या तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी त्यांनी आजपासून करायची सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने कार्यालयामध्ये येण्यासाठी जो वेळेचा बंधन घातलं होतं ते मात्र त्यांनी उठवून 5:30 वाजेपर्यंत कुठलेही नागरिक आता सिडकोच्या कार्यालयात जाऊन आपलं काम करू शकतात, अशा प्रकारची पहिली बातमी। दुसरा विषय त्यांनी मान्य केला तो म्हणजे तिथे सिटीजन चार्टर म्हणजे नागरिकांची सनद याचा डिस्प्ले बोर्ड तिथे लावला, म्हणजे सामान्य नागरिकांना हे कळेल की माझं काम किती दिवसात हे होणार आहे, नाही झालं तर काय करायचं याची सुद्धा तिथे तजवीज केलेली आहे। त्यामुळे नागरिकांना एज्युकेट करण्याचं काम या बोर्डाच्या माध्यमातून होईल, जे कायद्याने बंधनकारक आहे। त्याचा बोर्डचा डिस्प्ले सुद्धा कालच त्यांनी आमच्या उपस्थितीत केलेला आहे। तिसरा भाग म्हणजे वारसा हक्काचे प्रमाणपत्र जे कोर्टातून मिळतं त्याची अंमलबजावणी पुढच्या महिन्याभरामध्ये जे पेंडिंग आहेत प्रकरणं ते आपण काढू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। प्रामुख्याने धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीमध्ये मुख्य प्रशासकांनी पुढील 8 दिवसात बैठक घेण्याचं ठरवलं आणि त्या बैठकीला आणि त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आज आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय श्री गणेश पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलाय आणि या प्रकारे सिडको प्रशासनाने तातडीने अगदी 6 तासात दखल घेऊन संभाजीनगरहून इथे आले आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सिडकोतील नागरिकांनाही आवाहन करतो की कुठलेही काही प्रश्न असतील तर आपण या समितीकडे नक्की द्या। या समितीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आणि हव्या तेवढ्या ठिकाणी याचा पाठपुरावा करण्याची मी जबाबदारी घेतली आहे, अशा प्रकारचं आश्वासन त्यांना दिलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा। मित्रांनो, गेली 12 ऑगस्ट पासून नागरिक संघर्ष समिती सिडको यांच्या वतीनं सिडको कार्यालयासमोर जे बेमुदत आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे। रात्री सिडको प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी यांनी या संघटनेचे अध्यक्ष माननीय गणेशजी पवार व आमच्या सहकाऱ्यांना भेट दिली व आमच्या ज्या समस्या व ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्णतः आजपासून लागू केल्या, त्याबद्दल
मी सिडको प्रशासनाचं पण आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या रिपब्लिकन आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष शबानाताईचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे मी अनिल गांगुर्डे मी पण गेली 2 दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी झालो. गणेश पवारांनी मला आमंत्रित या आंदोलनात केलं, त्याबद्दल गणेश भाऊचं मी आभार व्यक्त करतो. व आमच्या आंदोलनाला ते यश प्राप्त झालं ते इथं आमचं नसून सर्व सिडकोवासियांचं व नागरिक संघर्ष समितीचं आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय. बद्दल आणि त्यांच्या बरोबर व्यक्त करतो. सर्वांचं संघटनेतर्फे स्वागत करण्यात येत आहे. आज या समारोप समारंभ आनंदाचा दिवस आहे. सिडको प्रशासनाला श्रीयुत गणेश पवार व त्यांचे यांनी नमवलेलं आहे. ही समाजामध्ये जनतेमध्ये ताकद आहे ही त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. काही मागण्या मान्य झालेल्या करण्यासाठी त्यांनी 20 तारीख दिलेली आहे. तर त्या पूर्ण होतील अशी आमची इच्छा आहे, आशा आहे आणि त्या आम्ही पूर्ण करणारच, मागे येणार नाही. सिडको प्रशासनाला पूर्णपणे नंतर करू. कर्मचाऱ्यांनी येथे कामं व्यवस्थित केली पाहिजे. कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. जनतेची लूट थांबली पाहिजे. हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण करणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढी भाजपा प्रवक्ते प्रदीपजी पेशकार, नागरिक संघर्ष समितीचे प्रमुख गणेश पवार, धनंजयजी बुचडे, दशरथ गांगुर्डे, किरण थोरात, रावसाहेब पाटील, भाजपाचे मंडल सरचिटणीस श्री राजेंद्रजी जडे, भगवंत अहिरे, किरण थोरात, रावसाहेब पाटील, जावेद शेख, प्रदीप चव्हाण, अमोल सोनार, श्रीमती सिंधुबाई गायकवाड, सौ सुमन तांबे व इतर सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नाशिक.